आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, जून महिना ओलांडला तरी पाऊस नाही, शेतकरी चिंतातूर झालेत। नद्या, नाले, ओढे, तलाव यांचे व्यवस्थित जतन केले असते तर पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली नसती। आमदार फोडायला लागलेत, खासदार फोडायला लागलेत, भ्रष्टाचार वाढायला लागलेत। 55% कमिशन मध्ये हे सरकार गेलेलं आहे। देवाभाऊंनी आलेली संधी गमावली। देवाभाऊंनी संधी गमावली असून महाराष्ट्रातील असे निर्दयी सरकार मी पहिल्यांदाच पाहत आहे। नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केलेत। सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, अजूनपर्यंत कर्जमाफी झालेली नाही। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पूर्ण जून महिना ओलांडला, पाऊस पडलेला नाही, शेतकरी चिंतातूर आहे, पिण्याचं पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। मी आज विधानसभेमध्ये तो मुद्दा उपस्थित केला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी बजेट अधिवेशनामध्ये सांगितलं की अल्निनोचा यावेळेस परिणाम आपल्या महाराष्ट्रात होणार, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार, हे बाकी मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेलं होतं। त्याचाच आधार घेऊन मी विधानसभेत तेच सांगत होतो की मग तुम्ही जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता। पण सरकार आमदार तोडायला लागले, खासदार तोडायला लागले, भ्रष्टाचार करायला लागलं। 55% कमिशनमध्ये हे सरकार गेलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत। म्हणजे मी त्या दिवशी म्हणालो की जेव्हा देवाभाऊच्या हातात होतं, देवाभाऊंनी हे सगळं पाणी थांबवण्याची वेळ होती, तर देवाभाऊंनी ती संधी गमावली, आता देवाच्याच हातात गेलेलं आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। विधानसभेत जेव्हा भूमिका मांडली, सरकारच याच्यावर चर्चा करायला तयार नाही आणि अशा पद्धतीचं या पद्धतीचं निर्दयी सरकार हे महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेलं आहे। टायगर झाले 6 खासदार, बाकीचे 6 खासदार आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सांगितलं की ऑपरेशन टायगर आमचं सक्सेस आहे। मला असं वाटतं की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करायची आणि त्याचं समर्थन करायचं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आज त्याला समजतात की आम्ही सक्सेस झालो, आता पुन्हा आमदार तोडू, महानगरपालिकेचे सदस्य तोडू। या सत्तेचा जो हाव यांना जे निर्माण झालेली आहे आणि लोकशाहीचा खून करण्याची जी सवय या लोकांना पडलेली आहे, त्याचे परिणाम यांना भोगावं लागणार आहे। आपण पाहिलं या महायुतीमध्ये आजच निकाल जे आले विधान परिषदेचे, त्या विधान परिषदेमध्ये नाशिकच्या जागेमध्ये शिंदेच्या सेनेला बीजेपीनं मागून खंजीर बसलं। 2029 पर्यंत भाजपचं जो अलायन्स आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याला महायुती आपण म्हणता, त्यांची हालत किती खराब करतील त्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। साताऱ्याचं एक पहिलं उदाहरण आपण पाहिलं, पोलिसांच्या मदतीनं 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन राहिले आणि आजचा नाशिकचा निकाल हा महायुतीतील 2 ज्या पार्ट्या आहेत, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, या दोघांना त्याचे परिणाम काय भोगावे लागतील त्याचे हे पाऊल पुन्हा त्यांनी ओळखल्या पाहिजे, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू शकतो। हे लबाडांचं जेवण आहे, हे जेवल्याशिवाय पूर्ण होणार नाही आणि फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे या असंच घोषणा देऊ आपला वेळ पास करतील। त्या सरकारजवळ ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपये द्यायला पैसे नाहीत। नळ योजनेचे याची घोषणा केली होती नरेंद्र मोदी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी,
की हर घर में नल में जल, नळ तर पोचलाच नाही, जल पण पोचलाच नाही, पण तो ठेकेदाराचे पैसे आहेत ते सुद्धा देऊ शकले नाही. आणि म्हणून या सरकारचं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन हे केव्हा पूर्ण होईल हे आता सांगता येईल. आणि नाशिकमध्ये आपण पाहतोय की त्या ठिकाणी दराडे पडले लोक विजय झाला त्या ठिकाणी महायुतीमध्ये दुसऱ्या अंतर्गत वाद मी सांगितलं मगाशी की या 2029 नंतर 2 घटना झाल्या सिद्धेश्वरबरोबर. साताऱ्यामध्ये झाली, त्यांचा बहुमत असतो, त्यांचे 2 जिल्हा परिषद सदस्य 2 BJP मिळाली, पोलिसांच्या मदतीने. इथं महाराष्ट्राच्या इतिहासात ती पहिली घटना अशी, पोलिसांच्या मदतीनं आपण सदस्यांना त्या सभागृहात पाठवतो, पण इथं सभागृहातूनच 2 सदस्य घेऊन पोलीस पळाले. आणि त्याचप्रमाणे आज नाशिकमध्ये झालेली घटना, आणि त्या घटनेमुळे आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात त्या ठिकाणी की BJP सोबत हे 2 गट आज सत्तेमध्ये आहेत. ते 2029 पर्यंत त्यांची हाल काय होती हे आता त्याचं सांगता येणार नाही. पण जे काही पाऊल पुन्हा आता आम्हाला दिसतात आहे या दोन्ही गटाला, दोन्ही पक्षाला हे घातक ठरणार आहे BJPचं धोरण, हे मी या ठिकाणी सांगितलं. संपवलीच राहिली कुठं. नागपूरमध्ये अतुल लोटे क्रॉस वोटिंग बऱ्याच ठिकाणी झालं. भंडारा गोंदियाची क्रॉस वोटिंग झालं, BJPची मतं फुटली, सांगलीमध्ये BJPची मतं फुटली. त्यामुळे हे जे काही आहे, हे जे काही पेरलेलं आहे BJPला महाराष्ट्रामध्ये, ते आता त्यांच्याच अंगावर येण्याची सुरुवात झालेली आहे. थँक्यू. प्रतिनिधी शेखर म्हात्रे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.